प्रश्न पाहूया. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला सोनेरी मुकुट शोभतो. काय आहे वाक्य? राजाला सोनेरी मुकुट शोभतो. आता सांगा बरं काय असेल या वाक्यातला कर्ता. कर्ता कसं शोधायचा? सिंपल आहे. पहिला क्रियापद शोधा. क्रियापद काय आहे? शोभतो. शोभ इथं काय असेल? मूळ धातू असणार आहे. या शोभ या धातूला नारा प्रत्यय जोडायचा. नारा कोण असा, मग पुढे काय करायचा? प्रश्न विचारायचा. मग उत्तर येतं आपला कर्ता. मग प्रश्न विचारा, शोभणारा कोण आहे? शोभणारा कोण? कोण शोभतं? आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या. कोण शोभतं? राजा शोभतो, सोनेरी मुकुट शोभतो की कोण शोभतं? तर याचं उत्तर येईल मुकुट. आता मुकुटचं विशेषण आहे सोनेरी आणि राजा हा याचा काय असतो? भोक्ता असतो. भोक्ता लक्षात घ्या. काय म्हणतात याला? व्याकरणामध्ये भोक्ता असं म्हणतात. ठीक आहे. परंतु मुकुट हा काय असेल? या वाक्याचा कर्ता असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं इथं योग्य असं उत्तर असणार आहे.